मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या आपण सगळेजण पाहतो की सगळ्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून झालं। ज्या ठिकाणी रेस्क्यू कॅम्प करण्याची आवश्यकता होती त्या ठिकाणी ते कॅम्पही झाले, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्थाही झाली, बाकीची मदतही झाली। अनेक सेवाभावी संस्थांनी आपण बघता की सगळ्याच गावागावामध्ये जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती मदत करतात। त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही डीपीडीसीच्या माध्यमातून केला। त्यासोबत आम्ही खाजगी काही लोकांनी जनावरांना चारा देऊन पशुधन वाचवण्याचं काम या निमित्तानं केलं। मला वाटतं बहुतांश ठिकाणी आता पाणी कमी झालंय आणि लोक घरी जात आहेत, गेलेली आहेत। आणि त्या घरी गेल्यानंतर जी घरची गावाची जी परिस्थिती मुश्किलीची होती त्याही ठिकाणी आपण पाहिलं असेल की त्या सगळ्या गावं आपण जिल्हा परिषदेचे सीईओ इथं आहेत, त्यांना आपण तातडीनं सूचना दिल्या होत्या की ती गावं पुराच्या पाण्यामुळे चिखल आणि घाणीचं साम्राज्य गावामध्ये होतं, ती गावं आपण तातडीनं स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीचं काम आता चालू आहे। गावं आपण सगळी स्वच्छ करतोय। काही सेवाभावी संस्था, RSS सारख्या काही संघटना ज्या आहेत त्याही त्याच्यामध्ये सक्रियपणे भाग घेत आहेत आणि गावं स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। हे सगळं जनजीवन पूर्ववत व्हावं म्हणून आपण प्रशासकीय पातळीवर सगळे प्रयत्न या निमित्तानं आपण सगळेजण प्रशासन करताना आपण बघतोय। त्यामुळं पहिल्या टप्प्यातली 10,000ची बाधित कुटुंबांना झालेली मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळजवळ पोचलेली आहे। परंतु सोलापूर शहरातल्या ज्या घरांचे पंचनामे झाले त्या घरांना तातडीची मदत 10,000ची आतापर्यंत पोचली पाहिजे होती, परंतु ती मदत अजून पोहोचली, कारण ग्रामीण भागामध्ये पंचनामे आणि बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रशासन व्यस्त असल्यामुळं थोडी ती मदत पोहोचायला उशीर झाला। पण आजच मी प्रशासनाशी मगाशी चर्चा केली, आज साधारण 1,000 कुटुंबांना आज मदत होते आणि उर्वरित जे 1,600 कुटुंब आहेत त्यांना उद्याच त्यांच्या खात्यावर त्यांची 10,000ची पहिली मदत त्यांची पोहोचेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे। त्यामुळं साधारण पायाभूत सुविधाचं प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये NDRF असेल, मिलिटरी असेल, आपण काही एअरलिफ्ट करून लोक काढलेली असतील ती काही टीम असेल, किंबहुना कोल्हापूर पासून, सांगली पासून अनेक भागातनं रेस्क्यू टीम आल्या होत्या, त्याही लोकांनी खूप मोठी मदत या ठिकाणी केली, त्याही लोकांना मी धन्यवाद देईन। मिलिटरीलाही मी मनापासून धन्यवाद देईन। NDRFचे जवान त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलं, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन की आपल्या सगळ्यांच्या प्रशासनातले सगळे अधिकारी असतील, प्रांत असतील, तहसीलदार, कलेक्टर, CO, ग्रामविकास अधिकाऱ्यापासून कृषी अधिकाऱ्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून हे जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्या लोकांना तातडीची आणि प्राथमिक मदत मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे। पण हे सगळं करत असताना मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन, पूरग्रस्त जनतेच्या वतीनं देईन, या भागातल्या शेतकरी बांधवांच्या वतीनं देईन की त्यांनी नियम निकषाच्या पुढे जाऊन, शेतकरी हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि संकटातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हे सरकार आमचं आहे अशा पद्धतीची भावना शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होईल इतकी मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। आपण बघितलं असेल आमच्या विरोधी पक्षांनी 10,000 कोटीचं पॅकेज द्यावं अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं केलेली आपण सगळ्यांनी बघितलं असेल। पण 10,000 कोटीच्या पुढे जाऊन 31,500 कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासोबत आणखीन काय आम्ही मदत या निमित्तानं करतोय, धान्याच्या रूपानं, बाकीच्या याच्या रूपानं मदत करतोय, ती अतिरिक्त मदत या निमित्तानं सगळ्या शेतकरी बांधवांना आणि पूरग्रस्तांना या निमित्तानं मिळेल अशा पद्धतीची रचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। मी सगळ्या ग्रस्तांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन। परंतु आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की ही सगळी मदत शेतकऱ्यांचं जीवन पूर्ववत करायला पुरेशी असेल का नाही हा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी जे काय जास्तीत जास्त देता येईल तो द्यायचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नाउमेद होऊ न देता पुन्हा
त्याचं जनजीवन सुरक्षित आणि व्हावं आणि सुरळीत व्हावं म्हणून आम्ही शासन प्रयत्न करेल अशा पद्धतीचं या पॅकेजच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. आज आपण बघतोय की दिवाळीच्या या संकटाच्या प्रसंगी आमच्या अनेक कुटुंब देशोधडीला लागली, घरात पाणी आलं, घरातलं अन्नधान्य भिजलं आणि खूप मोठं संकट बांधवांच्यावर आलं. दिवाळी लगेच दिवाळी आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. खास करून सोलापूरच्या डीपीडीसीनं निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळ्या बाधित कुटुंबांची दिवाळी व्यवस्थित व्हावी, या संकटातनं बाहेर पडत असताना त्यांना ती शक्ती मिळावी, दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आम्ही एक दिवाळीला आवश्यक असणार सगळं किट आम्ही तयार केलंय. साधारण पहिल्या टप्प्यात बाधित कुटुंब जी आहेत ती साधारण 12,500च्या आसपासची बाधित कुटुंब आहेत. त्यांना ती मदत देत असताना आणखीन काय लोकांना मदत देता येते का या निमित्तानं तेही आम्ही बघतोय. आणि साधारण माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी आहेत, त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज म्हणून काय व्यवस्था केलेली आहे सोलापूरच्या आमच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं, तीही मदत दिवाळीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. आणि लाडक्या बहिणीला नक्की वाटेल किंवा आमच्या सगळ्याच भावांनाही वाटेल की आमच्या सगळ्या प्रसंगामध्ये आमचं सरकार, आमचे देवाभाऊ आमच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीची व्यवस्था आणि आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. खास करून आम्ही सगळेच पुढे बसलेले आमचे आमदार असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी असतील, शासनानं दिलेल्या किटच्या पेक्षा पुढे जाऊन जे आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी किंवा भावांच्यासाठी आम्ही काही मदत, दिवाळीची मदत म्हणून आम्ही काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तेही शासनाचं किट एक सोबत जाईल, त्याच्यासोबत आमचं एक किट सोबत जाईल आणि दोन्ही किट मिळून या लोकांना मदत करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय. म्हणजे दिवाळीत लागणारी प्रत्येक गोष्ट त्या किटमध्ये असेल. अगदी दिवाळीचा साबण, कोलगेट पेस्ट पासून, चटणी पासून, अगदी मसाल्यापासून, रवा, डाळ, अगदी साखर, अगदी म्हणजे जे दिवाळीला लागेल ते सगळं, की जेणेकरून पुन्हा दिवाळीला त्या कुटुंबाला वेगळं काही खरेदी करायला लागेल अशी व्यवस्था आम्ही राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. पण मी आपल्याला क्लिअर सांगितलं की ज्या ज्या तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे असे तालुके आपण जाहीर केलेले आहेत. आणि त्या तालुक्यामध्ये मी मगाशीच पण आपल्याला सांगितलं की ज्यात 65 मिलीमीटरच्या पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांच्या बांधवांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एक विषय तुम्ही सरसकट म्हणता, पण ज्याचं नुकसानच झालं नाही त्यालाही नुकसान भरपाई द्यावी अशी आपली भावना असेल तर हा वेगळा विषय राहू शकतो. परंतु बाधित शेतकरी एकही, मी जबाबदारीने आपल्याला सांगतोय, एकही बाधित शेतकरी 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही म्हणून वंचित राहणार नाही. त्या प्रत्येक शेतकऱ्याला, जो बाधित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा होईल आणि त्याला मदत देण्याचं काम या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पूर्वीची 8 एनडीआरएफची 2 हेक्टरची होती, आता शासनानं 3 हेक्टर पर्यंत केली. एक तोही विषय आहे. आपण बघितलं असेल की सुरुवातीपासून अनेक लोकांचं म्हणणं होतं की एनडीआरएफच्या नियमानुसारच सरकार मदत करेल, काहीतरी तोंडाला पाणी पुसेल अशा पद्धतीची परिस्थिती अनेक वेळा मांडली गेली, अनेक वेळा मांडली, आपण बघितलं. परंतु मला मुख्यमंत्र्यांना धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे की एनडीआरएफचे सगळे नियमाची मदत तर होईलच होईल, पण एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 2च हेक्टरला मदत होते, आता आपण 3 हेक्टर पर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतला. 2च जनावरांना मदत होते आता बाधित, आता आपण सरसकट सगळ्या जनावरांना जेवढे बाधित आहेत, जेवढे बाधित जनावर आहेत त्या सगळ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 8,500 रुपये प्रति हेक्टर मदत मिळते. ती बाजूला ठेवून आपण 17,500 आणि अगदी हंगामी बागायतीला 27,500 आणि कायम बागायत क्षेत्र आहे त्याला 32,000 रुपयाची मदत
करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एनडीआरएफच्या नियमाच्या पलीकडे जाऊन आपण ही मदत शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवतो. शासनाकडून आदेश आल्याने असं अधिकारी सांगतात, त्यामुळे मी शासनाचा मंत्री आहे आणि शासन सांगते. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. जी आर आले असतील, बहुतेक पोचलेच असतील, आणि जी आर नसले तरी पोचतील. परंतु हा जी आर माझ्या सोबतच आहे, हा जी आरच आहे सरकारचा, आणि त्या जी आर मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या आहेत त्या त्या गोष्टीचा जी आर आपल्याकडे आहे, आणि तो जी आरच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लागतील. कुठल्याही पद्धतीनं जर अशा पद्धतीनं कोणी हलगर्जीपणा केला किंवा कोण केला तर त्या अधिकाऱ्यावर पण कारवाई केली जाईल. कुठल्याही पद्धतीनं चुकीचं होणार नाही. पण अधिकाऱ्यावर कारवाई करायची वेळ येणार नाही, मी आत्ताच सांगतो. कारण आपण पंचनाम्याच्या बाबतीतला आपण मुद्दा मांडला की पंचनाम्याला मुदत देणार आहे का. आपण बघता परिस्थिती काय होती. मला वाटतं आपण पत्रकार म्हणून आपण काम करता. लोकांचा जीव वाचवत असताना, जनजीवन सामान्य करत असताना अख्ख्या यंत्रणा त्या व्यवस्थेमध्ये गुंतून होत्या. आता त्या फ्री झालेल्या आहेत आणि पंचनामे केलेले आहेत. पंचनामे तर आता तातडीने होतील. बहुतांश पंचनामे मला वाटतं बऱ्यापैकी होत आलेले आहेत. आणि जेव्हा आपण सरसकट 3 हेक्टर केलं त्यासाठी त्यामुळं आपण बघितलं की बहुतांश पंचनामे झालेले आहेत. असंच आता परिस्थिती आहे. त्यात वाढीव आपण काय 2चं 3 हेक्टर केलं असेल, बाकी काय केलं असेल, त्याचे पंचनामे जे काय राहिले असतील ते पंचनामे होतील. परंतु ही सगळी मदत आपल्याला दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावर कशी पोचेल अशा पद्धतीचं नियोजन आणि अशा पद्धतीने सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. काय वाचलं मला माहिती नाही, आपण काय वाचलं मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी केरोसिन देण्याची परिस्थिती कधी आली होती, जेव्हा पूर परिस्थिती होती, जेव्हा लाईटची वीज कनेक्शन तुटलेली होती, तेव्हा विजेचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी केरोसिन देणं आवश्यक होतं. त्यावेळी आपण शासन निर्णय केलेला होता. त्यामुळे आवश्यकता असेल त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या होत्या. मला वाटतं त्या सूचनाच्या काही ठिकाणी द्यायचा प्रयत्न आपण केला, काही ठिकाणी पोहोचवलंय. परंतु आता लाईट पुरवत होते, बाकीच्या व्यवस्था पुरवत होत्या, तेव्हा याची आवश्यकता भासेल नाही भासेल, पण भासलं तर नक्की करू. याच्यामध्ये काय आहे की आधी सरकारनं एनडीआरएफचे अनेक लिकर्स जे आहेत ते बाजूला ठेवून अनेक प्रकारांमध्ये मदत केलेली आत्ताच्या या मदत निधीमध्ये. मात्र जी मदतीसाठीची अट आहे 3 हेक्टर पर्यंतची जी मर्यादा होती त्या संदर्भात नेमका निर्णय काय झाला. 3 हेक्टर पर्यंत आपण मदत करणार आहोत की त्यापेक्षा पुढे जाऊन मदत करणार आहोत. आपण 3 हेक्टर पर्यंत मदत करणार आहोत. 3 हेक्टर म्हणजे साधारण 7.5 एकर. मला वाटतं बहुतांश शेतकरी 7.5 एकराच्या मर्यादेतच आहेत. याच्यापेक्षा मोठे शेतकरी अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. परंतु त्यांनाही 7.5 एकरापर्यंतची मदत मिळणार आहे. उर्वरित क्षेत्राला मदत मिळणार नाही. परंतु 3.5 हेक्टर ही काही छोटा विषय नाही. त्यामुळे आपण बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यात. कोर्टामध्ये आणि त्या शेतकऱ्यांचा वाद कौटुंबिक कोर्टामध्ये आहे, त्या शेतकऱ्यांना कसं आपण पुरस्कार करतो. आता जो वाद कोर्टाला मिटला नाही आता तो आम्ही कसा मिटवायचा हा विषय आहे आपल्या सगळ्यासमोर. परंतु आपण एक विषय आहे, त्या ठिकाणी जो खातेदार आहे, ज्याच्या नावावर जमीन आहे, ज्याच्या नावावर खाते उतारे आहेत, त्या लोकांना मदत होईल. त्याच्या पलीकडे इंटरनल त्यांचे काय वाद असतील तर त्यांचा विषय आहे. परंतु पंचनाम्याची आकडेवारी मी आपल्याला सांगितली, त्या हिशोबाने ते अजून आकडा आपण काढलेला नाही. परंतु झालेलं नुकसान जवळजवळ मी सांगितलं की झालेलं जे नुकसान आहे आपल्याला या सोलापूर नाही 2 मिनिटं आहे काढलं आकडा. साधारण एकूण बाधित क्षेत्र आपलं जे 4,69,000 4,69,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. एकूण बाधित क्षेत्र आहे 4,61,000 हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आहे. या क्षेत्राला त्याच्या अनुषंगाने म्हणजे कोरडवाहू काय असेल, काय हंगामी बागायत असेल आणि काय संपूर्ण बागायत असेल,
अशा अनुषंगाने ती सगळी मदत होणार आहे. आणि बाधित कुटुंबाची संख्या मी सांगितलेली आहे की ज्या कुटुंबाचं घराचं नुकसान झालंय, बाकी जनावरांचं नुकसान साधारण 1800 जनावरांचं नुकसान झाले, तेही मदत 37,500 प्रमाणे मिळेल त्यांना. शासनाकडून तर मदत मिळाली स्तुती आहे. पण याच्यामध्ये शहरी भागामध्ये सर्वात मोठा अतिवृष्टीचाही फटका बसलेला होता. खास करून 150 वर्षाची साक्ष देणारी आदिला नदी, तिच्या पात्रामध्ये असलेलं अतिक्रमण, जर का भाऊ तुम्ही बघितलं, लक्ष दिलं, मी तुम्हाला म्हणजे मागचा संदर्भ देतो. बारामतीच्या तरी नदीचं जे काय संवर्धन आहे किंवा पुण्याच्या मुळा मोठ्याचं जे संवर्धन आहे, ज्या पद्धतीनं तिथल्या नेतृत्वानं किंवा प्रशासनानं लक्ष घालून ज्या पद्धतीनं संवर्धन केलं त्या मुळामुठीचं आणि कारी नदीचं, त्याच धर्तीवर आलेला नदीचं संवर्धन व्हावं. भविष्यामधले असे अनपेक्षित असलेले पर्जन्य जर का त्याच्यामुळे जीवाला धोका होणार असेल तर आता जर का ह्या परिस्थितीमध्ये आपण काहीतरी डीपीआर कसा तयार केला तर भविष्यामध्ये आदिला नदीपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याला आपण अडवू शकतो. तुम्हाला म्हणजे एक आणखी एक संदर्भ असा की युतीचं शासन असताना उजनीच्या अतिरिक्त म्हणजे जे काय बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरचा वापर पिंपळगावमध्ये केला आणि त्याचा वापर केल्यामुळे कृप सिंचन योजना राबवली. अशी काही योजना आपल्या कार्यकाळामध्ये व्हावी आणि भविष्यामध्ये त्या आदिला नदीचं मूळ स्वरूप यावं यासाठीचा डीपीआर अपेक्षित आहे, ते आपण करणार का? नक्की. आपण सांगितलेला विषय परवा आमच्याही आमदार मोदयांनी मांडलेला होता आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आमचं म्हणणं ते आहे की नदीचं पात्र बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि त्यामुळं अतिक्रमणही खूप झालेलं आहे. त्यामुळे ते अतिक्रमणही निघणं आवश्यक आहे, नदीच्या पात्राची खोली होणं ते आवश्यक आहे. ते आवश्यक आहे, ते काम आपण नक्की करू या निमित्ताने सांगतो. आणि दुसरा विषय जो आहे तो आपण शहरामध्ये झालेला जो पाणी शहरामध्ये आलं होतं सोलापूर शहरामध्ये आणि जे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गेले याची कारणं आपण बऱ्यापैकी तपासली. त्यामध्ये नॅशनल हायवेचं काम झालं, त्या ठिकाणी जी व्यवस्था पाण्याच्या जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही, पाणी पास होत नव्हतं म्हणून जे तिथंच पाणी साठलं आणि घरामध्ये गेलं. याने हायवेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे, महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झालेली आहे, त्यातनं समन्वयानं आपण मार्ग काढू आणि शहरामध्ये अशा पद्धतीचं पुन्हा नुकसान होणार नाही. आता साहेब डीपीआर वर 500 किलो झाला कुठला डीपीआर जो आदिला नदीचा भविष्याच्या संभाव्य धोके. मला वाटतं आता डीपीआर तुम्ही म्हटलं आहे, मी ते काम करू म्हणून सांगितले. आता डीपीआर करून नाही तर डीपीआर न करता करू. काम होणं महत्वाचं का डीपीआर होणं महत्वाचा हा विषय आहे. त्यामुळे माझं क्लिअर म्हणणं आहे, आपण बसलेलो आहे हे पूर बाधित अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकरी बांधवांच्या जनतेच्या मदती संदर्भातली शासनाची भूमिका, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे प्रचंड मोठे नुकसान झाले त्या संदर्भात शासनाची भूमिका मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलो होतो. मला वाटतं आजपर्यंत इतिहासातली सर्वोच्च मदत आम्ही शेतकरी बांधवांना आणि बाधित जनतेला करतोय. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी आतापर्यंत सगळ्यांनी मीडियाचं मी मनापासून धन्यवाद देईन त्यांना की आपणही खूप या पूर परिस्थितीमध्ये सगळ्यांनीच मिळून आपण एकत्र येऊन काम केलं, चांगल्या कामाचं कौतुक केलं. जिथं चुकेल तिथं तुम्ही आम्हाला मार्गही दाखवण्याचं काम केलेलं आहे, पण सगळ्यांनी मिळून आपण या परिस्थितीला सामोरं गेलो आणि त्यातून आपण एक आदर्श घालून दिलेला आहे. या मनरेगाच्या माध्यमातून मदत करतोय, पण तो जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला की ज्या जमिनीवरती 25 फूट खड्डे पडलेले आहेत तिथे आता माती टाकून देखील काही होणार नाही, त्यासाठी पुनर्वसन करता येईल यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक कमिटी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली आहे. शासन पातळीवर त्यांना पुढे देण्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतात का? मला एक कळत नाही. कलेक्टर म्हणजे शासनच असते आणि आपल्याला मी सांगतो की शासनानं सूचना दिल्याशिवाय हे निर्णय होत नाहीत. त्यामुळे कलेक्टर सांगतात ते शासन सांगत असते. त्यामुळे शासनानं अशा पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान जिथं होतंय आणि ज्या ठिकाणी जमिनी पुन्हा वापरात येणार नाहीत अशा ठिकाणी काय व्यवस्था करायची वेळ आली तर शासन नक्की करेल. शासनाच्या निर्णयामध्ये एक त्रुटी अशी राहिलेली आहे की शासनाच्या अनेकांच्या सर्टिफिकेट असतील, कागदपत्र असतील. आता आपल्याला क्लिअर सूचना आहेत. मी इथं सीओ आहेत, आपण सगळे अधिकारी आहेत.
ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं दप्तराचं नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, त्यांना ते सगळ्या व्यवस्था उभ्या करून दप्तर उपलब्ध करून दिलं जाईल. याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. प्रशासकीय पातळीवर अडचण असेल आम्ही डीपीशीतनं या सगळ्या गोष्टी करून देऊ. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला दप्तर नाही किंवा दप्तर भिजल्यामुळे कुठल्या अडचणी असं राहणार. भाऊ, शेवटचा प्रश्न आहे. शासनानं मदतीचा आदेश काढताना काही त्रुटी ठेवलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची विहीर बुजली, ज्या शेतकऱ्यांची बोरवेल वाहून गेली, ज्याची पाईपलाईन नष्ट केली, त्याला कुठेही मदत करण्याची तरतूद आपण जी आर वाचला नाही. आपण मदतीत सांगितलं की ज्याची विहीर बुजलेली आहे त्या विहिरीसाठी 30,000 रुपयाची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आपण जी आर व्यवस्थित वाचता आपल्या लक्षात येईल. भाऊ, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा महापूर आला होता. शासनानं मागच्या 3 दिवसामध्ये सिंदफणा नदीवरचे 4 केटीव्ही बॅरेज मध्ये कन्वर्ट केले. आपल्या जिल्ह्यातली खूप जुनी आणि अनेक वर्षाची मागणी आहे भोगावती, सीना आणि भीमा. आता ज्या नद्यांमुळे पूर आला, भोगावती आणि सीना नदी, तर त्याचं कन्व्हर्जन जे आहे केटीव्हीवरचं बॅरेज मध्ये, बीड मध्ये एका दिवसात 4-4, 6-6 बंधारे होऊ शकतात. तर सोलापुरात ही झाले पाहिजे. मला आपल्याला सांगायचं की एका दिवसात 4-4, 6-6 बंधारे झालेले नाहीत. बंधारे बांधायला वर्ष लागतो, बॅरेज बांधायला वर्ष लागतो. आवश्यक असतील ज्या ज्या ठिकाणी जे बंधारे आहेत त्याचं बॅरेज करण्याची आवश्यकता आहे ते आपण करू. यात अडचण येणार नाही. शासन निर्णय घेईल. बीडमध्ये घेतला तर सोलापूरमध्ये घेईल. कदाचित बीडपेक्षा चांगला निर्णय सोलापूरमध्ये होईल. चिंता करू नका.